मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजना तत्काळ वरून सूचना आलेली आहे आपल्याला आणि पुढील पेमेंटसाठी सर्वांना परत हे काम करावेच लागणार आहे. आणि ते काय काम आहे ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा, हीच मी तुम्हाला हे करतो. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच लाडक्या बहीण योजनेचे किंवा मोबाईल्स किंवा इंटरनेट, लॅपटॉप वगैरे चालवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे व्हिडिओ येतात ते आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होत राहतात. म्हणूनच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर आता लाडकी बहीण योजना तत्काळ वरून सूचना आलेली आहे की आपल्याला पुढील पेमेंट म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो पेमेंट येणार आहे आपल्याला, याच्यासाठी आपल्याला हे काम करावेच लागणार आहे. हे काम केल्यानंतर तुम्हाला 23 फेब्रुवारी म्हणजेच गेलेल्या 2 दिवसात तुमच्या खात्यावरील 3,000 रुपये म्हणजेच 1,500 रुपये प्लस 1,000 रुपये 3,500 रुपये तुम्हाला पेमेंट येणार आहे. हे करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया आपण. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात राबवली जाणारी सध्याला युनिक अशी एक तत्काळामध्ये आपल्याला एक लाडकी बहीण योजना म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघू. लाडकी बहीण योजना हे काम आत्ताच करून घ्या, नाहीतर योजनेचे 4,500 रुपये तुम्ही गमावून बसाल. आणि हे जे काम आहे ते तुम्ही पुढील बँक खाते किंवा रिलेटेड कशाही तर्फे तुम्ही हे करू शकता. आणि हे जर तुम्ही गमावलं तर 4,500 रुपये तुम्ही गमावू शकतो. कारण आपल्याला आताच माहित झालेलं आहे की 1,500 प्लस 1,000 रुपये आपल्याला 3,500 रुपये आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च पडणार आहेत. आणि पुन्हा आपल्याला 3.5 म्हणल्यानंतर 1,000 रुपये आपल्याला मार्च एप्रिलचे आपल्याला पडणार आहेत. म्हणजे टोटल आपल्याला 4,500 रुपये पडणार होते. मग आपल्याला एम स्कीम मध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टच्या अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले आहेत. आणि आता आपल्याला जर बघायचं झालं तर आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते पण 29 आणि 30 तारखेपर्यंत आपल्याला सुरुवात झालेली आहे. आणि हेच नव्हे तर आपण बघू शकता की 29, 30, 31 ह्या दिवसातील ह्या तारखेपर्यंत आपल्याला महिलांच्या खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत. आणि सप्टेंबरचे महिने आपल्याला लवकरच आपल्या बँक खात्यात आपल्याला जमा होण्यात येतील. आणि टप्प्याटप्प्याने हे पैसे आपल्या अकाउंट वरती येणार आहेत. आणि जर तुम्ही हे काम नाही केलं तर तुमच्या अकाउंट वरती 4,500 रुपये येणार नाहीत. तर ते काम आहे कोणतं मी पुढील पैकी सांगतो, ते नीट ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एवढंच नव्हे तर आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आपण सप्टेंबर ऑक्टोबरच्या टप्प्यात दिलेले पैसे आपण सर्वांच्या खात्यात आपण सुरक्षितपणे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यात या योजनेच्या ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4,500 डिपॉझिट होणार. एवढेच बघून आपण बघू शकता की 4,500 रुपये डिपॉझिट होणार आहेत. आणि पण त्यापूर्वी हे काम आत्ताच करून घ्या, नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला नाही मिळणार आहेत. कारण हे जे 4,500 रुपये आहेत हे सध्याच्या लाईव्ह कंडिशन मध्ये आपल्याला मुख्यमंत्री साहेब आपल्या याच्यावरती टाकणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्याला पुढील पैकी बघू आपण. ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज भरले आहेत त्यांना महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्यासाठी खुश खबर आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांच्यासाठी पण एक आनंदाची बातमी आलेली आहे. त्यांना पहिल्याचे 4,500 आणि हे 4,500 रुपये मिळून टोटल असे 9,000 रुपये मिळणार आहेत. आणि जे महिलांना आधीच मंजुरी झालेली आहे त्यांच्यासाठी 4,500 रुपये या बारिशला पडणार नाहीत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये जमा होणार आहेत. आणि 3,000 रुपये आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मधील दोन महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आपल्याला सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे. तर आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला हे हप्ते पडून जातील. आता 23 तारखेपासून हप्ते पडायला सुरुवात झालेली आहे. आणि आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळेच महिलांना आपला अर्ज नियमित तपासावा व त्या अर्जावर आपले कुठलीही सही किंवा काहीही राहिलं असेल तरी त्या अर्जावर काय उत्तर येते. जर तुम्हाला रिसबमिट पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायला आहे.
ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल. एवढंच बघू शकता की मित्रांनो, तुम्ही एवढं जर आपण केलं तर आपला अर्ज नियमितपणे आपला अर्ज मंजूर होतो. आणि आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी त्यांची मंजूर व्हायची आहेत आणि त्या महिलांनी अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा व त्या अर्जावर काय उत्तर येते. जर तुम्हाला हे रिसबमिट जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तरी काळजी करायची कारण नाही, कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरती आहे बँक अकाउंट आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यालाच आपण आधार सीडिंग असे म्हणू शकतो. त्यामुळे आधी तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का हे तपासून घ्या. नसेल तर लगेच बँक अकाउंट आधारशी लिंक करून घ्या. आणि हे काम सर्व आपल्याला तुम्हाला जर या डायरेक्ट याची लिंक जर पाहिजे असेल तर डीबीटी म्हणून महाराष्ट्राची गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. तुम्ही याच्यावरती सर्च करून केवायसी करू शकता. आणि डीबीटी एक अशी वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकता आणि याच्यावरती केवायसी करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. तर तुम्ही असंच बघितल्याप्रमाणे बँक अकाउंट तुम्हाला आधार कार्डाशी लिंक करणं खूप गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही करू शकता की बँक अकाउंटला आपलं आधार लिंक करणं हे आपल्या आधार शेडिंग किंवा आपल्या बँक अकाउंट हे जे आहे ते आपल्या खात्या क्रमांकानुसार आपल्या बँक शाखेत होत असतं. आणि ही बँक शाखा जी आहे ती आपली आपण जिथे उघडतो तिथे आपली शाखा असते. दरम्यान माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळणी सातत्याने 31 जुलैच्या पर्यायित महिलांनी अर्ज केला होता. त्यात पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैच्या अर्जानंतर आपल्याला सर्वात पहिलं सुरू होणार आहे. आणि आतापर्यंत राज्यभरात या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि यापैकी 1,42,42,476 अर्ज आपल्याला दिलेले आहेत. आणि 3,000 रुपये प्रत्येकी जर अकाउंटवर म्हणले तर एवढा पैसा भारत सरकार कुठून आणतो हे पण एक प्रश्नच आहे. पण आपलं भारत सरकार जो आपले जो महाराष्ट्र सरकार आहे ते आपल्या हितासाठीच बनलेलं आहे. तर आपण बघू शकता की 31 जुलैला आपल्याला पहिला हप्ता पडणार, 8वा हप्ता पडणार आहे. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपल्या चॅनल जोरात शेअर करा. आणि एवढंच मी बोलतो. आणि तुम्ही नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.